कर्नाटक, पण माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. आता आपल्या समोर एक दोघं पब्लिक सर्वंट्सनी चांगलं भाषण दिलं, विक्रांत जाधव आणि अभिजित जाधव. मी पण एक प्रकारे सर्वंटच म्हणावं लागेल, घरचा सर्वंट आहे मी आणि कंपनीचा पण सर्वंट आहे. आय एम असिस्टंट मॅनेजर इन विप्रो टेक्नॉलॉजी. थँक्यू. बिफोर आय स्टार्ट आय वुड लाईक टू कन्फेस वन थिंग, की इथे बसलेले सर्व भरपूर जण एका प्रश्नासाठी आलेत, एका प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आले. ते प्रश्न म्हणजे ती सध्या काय करते. त्यातला मी पण आहे, पण माझं नशीब खराब आहे, ती आलीच नाही. ओके, ओके, मुद्द्यावर येतो. अभिजित जाधवनी एक महत्त्वाचा मुद्दा काढला की शिक्षकांनी आपल्याला खूप मारले, खरंच मारले, आणि बहुधा त्यांना पण माहिती असेल की हीच ती शेवटची जनरेशन आहे, मारून घ्या जेवढं मारून घेता येते, परत काही चान्स मिळणार नाहीये. सर होते गणितासाठी, खताळ सर. हाईट छोटी पण फाईट मोठी, तसं त्यांचं पर्सनॅलिटी. आता आय थिंक ते शाळेत आहेत पण इथं आले नाहीयेत. हां, ते काय करायचे, ते हळूच हाईट कमी असल्यामुळे ते हळूच मागं येऊन मुलांच्यात बसायचे आणि जे दंगा करतात त्यांना पुढे घ्यायचे नंतर, आणि प्रत्येकाला उभा करायचे प्रत्येकाला, आणि सगळ्यात विचारायचे का दंगा करत होता किंवा गृहपाठ का नाही केला. पण त्यांची एक स्टाईल असायची, तो जो पहिला उभा राहिलाय त्याला कधी मारत नव्हते फर्स्ट टाइम, दुसऱ्याला पकडायचे, दुसऱ्याशी बोलता बोलता सट्ट दिशेने पहिल्याला मारायचे. त्यांची एक वेगळीच प्रकारची स्टाईल होती. आणि नंतर इयत्ता 7वी मध्ये आम्हाला काळे सर आले चित्रकलेला. ब्रिलियंट ॲक्च्युली पेंटर अँड ड्रॉइंग आर्टिस्ट. त्यांच्या चॉकनी त्यांनी जे पेंटिंग्स केले फेसबुकमध्ये टाकत असते, आउट ऑफ द वर्ल्ड ॲक्च्युली. सो त्यांची एक स्टाईल होती, ती उलट आम्हाला चांगलं वाटायचे त्यांची स्टाईल. ते काय करायचे, जवळ बोलून कान पिळायचे आणि कान खट असं मोडून घ्यायचे. एक प्रकारे ते मालिशच असायचे आमच्यासाठी. आणि नंतर इयत्ता 8वी, गावडे सर नाही येतात इथं, आपले उपमुख्याध्यापक आताचे गावडे सर. नवीन सर होते ते त्या काळी आणि इंग्लिश शिकवायला आले होते. त्यांच्याकडनं एक गोष्ट शिकण्यासारखी होती की ते स्पेस मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट होते. कारण आपण 4 व्हीलरमध्ये 5 जणांना बसवतो, ते 2 व्हीलरमध्ये 5 जण बसवायचे. पूर्ण अख्खी फॅमिली ते 2 व्हीलरमध्ये फिरवायची. आणि माझं नशीब एवढं खराब की ते माझ्याच घरात शेजारी राहायला पण आले. आणि मी जे चाळे करायचो, मस्ती करायचो, ते हुबेहूब शाळेतून त्यांना सगळ्यांना सांगायचे. मी कधी त्यांना बघितलं नाही कोणाला मारताना, पण त्यांची एक म्हणतात ना सगळ्यात इम्पॅक्टफुल वेपन म्हणजे शाब्दिक जी शिक्षा द्यायची ना, ते त्यांच्याकडनं शिकलोय. एक दिवस तोंडी परीक्षा होती, इंग्लिशची तोंडी परीक्षा. त्यांनी मला पोएम विचारलं, जे आलं नाही. त्यांनी तिथंच माझा एक शाब्दिक विनयभंग केला. मी तेव्हाच ठरवलेलं की काही होऊ दे, ते पोएम मी शिकणार आणि त्यांना सांगणार. मला वाटलं 6 महिन्याच्या तोंडी परीक्षेमध्ये ते विचारतील, पण नशीब खराब, त्यांनी तो विचारलंच नाही, दुसरंच काहीतरी विचारलं. ओके, सो नेक्स्ट, आपल्या मित्रांना मार्क बसतो, आनंद होतो, पण सगळ्यात जास्त आनंद कधी होतो माहिती का, मॉनिटरला जेव्हा मार्क बसतो. आमचे सर होते इतिहासाचे, तोरणे सर. त्यांची एक स्टाईल असायची, फुल स्लीव्स घालून यायचे आणि मारायच्या आधी स्लीव्स काढून फोल्ड करायचे, 4 आर्म्स पर्यंत मागे घ्यायचे शर्ट आणि सटासट मारायचे. जोपर्यंत ते फोल्ड केलेलं शर्ट सरळ येत नाही तोपर्यंत मारायचे. एक प्रकारचे सिग्नल होतं की आता बास खूप झालं. आणि त्यावेळेस मधली सुट्टी असायची. मधली सुट्टीच्या आधी पोरं एकदम प्रोॲक्टिव्ह, मधली सुट्टी जास्तीत जास्त युटिलाइज करता येईल त्यासाठी डबा खाऊन घ्यायच्या आधीच. हसायला लागला तो. डबा खाऊन घ्यायच्या आधीच. मग एक दिवस काय झालं, शिक्षक आमचे तोरणे सर धडा शिकवत होते इतिहासाचा, आणि त्यांनी मग अचानक प्रतीक गावडेला वरती बोलवलं, म्हणजे उभा केलं, म्हणले ये इथं पुढं. आम्ही मॉनिटरला का बोलवलं, आम्ही सगळे शॉक झालो. पण त्यांनी मग एक प्रश्न विचारला जो धडा संदर्भात होता, पण त्याला काही सांगता आलं नाही. आणि नंतर परत एक इझी प्रश्न विचारला, तरीही तो शांतच होता, उभा होता. मग आम्ही शॉकमध्ये की ह्याला काय झाला, बोलत का नाहीये. नंतर एकदम इझिएस्ट प्रश्न विचारला, जाऊ दे तुझं नाव तरी सांग. तो तरी पण काय बोलला नाही. मग नंतर थोड्या वेळी सर म्हणले, जे काय तुझ्या तोंडात आहे ना बाहेर काढ. त्याने अक्षरशः अर्धी चपाती बाहेर काढली.
म्हणून तो बोलत नव्हता. सरांनी त्याला पकडलेलं जेवत असताना. मग त्यांनी बरोबर फोल्ड केले स्लीव्स आणि जो नजारा आम्ही बघितला अजून आम्हाला आठवतंय. शेवटी येतो दायगुडे सरांपाशी. दायगुडे सर ऍक्च्युली सांगावं एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. 2000 पण ते चॅलेंज सरांनी एक्सेप्ट केलं आणि सक्सेसफुली पार पण करून दिलं. आणि एक प्रकारे असं होतं की सरांसाठी पण ते नवीनच होतं. ज्याला पोहता येत नाही तोच पुढच्या 40 मुलांना पोहायला शिकवणार होता, अशी एक सिच्युएशन होती. पण त्यांनी एकदम जिद्दीने आणि कष्टाने ते स्वतः शिकून सेमी इंग्लिश आणि आम्हाला पण शिकवलं. आणि 2005च्या सेमी इंग्लिश बॅचचा 100% पास रिझल्ट त्यांनी आणून दिला. ही रिली डिझर्व्स अ गुड अप्लॉज, गुड राऊंड ऑफ अप्लॉज. आता त्यांच्या मारायच्या स्टाईलवर येतो. त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट होता एल्बो, टेनिस एल्बो. जर त्यांच्यासारखा टेनिस एल्बो सचिन तेंडुलकरकडे असताना तो अजून 51 सेंचुरी मारलीच असती. ते काय करायचे, मानेला पकडून खाली वाढायचे आणि पूर्ण पाठीवर असा खड्डा करायचे जोरात. सर 3 वर्ष मी तुमचे ते टेनिस एल्बोचा मार खाल्लाय. ओके, सो येस, आपण बोलतो की आजकाल आपण ॲज अ पॅरेंट आपण बोलतो की आपल्या मुलांना मारायला नाही पाहिजे, पण ॲक्च्युली एक गरजेचं आहे. सरांनी ॲक्च्युली शिक्षकांनी मारायलाच पाहिजे थोडंफार तरी, जेणेकरून आपल्या मुलांना वळण भेटेल. आणि एक प्रकारे असं समजा की हे जे शिक्षण आपल्याला जे मारतात ते एक प्रकारे ट्रायल बॉल आहे. आपण क्रिकेट खेळताना ट्रायल बॉल खेळतो. ट्रायल बॉलमध्ये एक प्रकारे भीती नसते आपल्याला, कॉन्फिडन्स हाय असतो. तेच कॉन्फिडन्स कंटिन्यू करण्यासाठी पुढच्या गेममध्ये आपल्याला हे शाळा एक प्रकारे ट्रायल बॉल आहे. आणि या कंपाऊंडच्या बाहेर जीवन आपल्यासोबत खूप सारे स्ट्रगल्स आपण हे करतो, स्ट्रगलिंग फेजमध्ये जातो. पण हे जे शिक्षण म्हणा, मूल्य शिक्षण म्हणा, जे आपल्याला शाळेतून भेटते त्याचमुळे आपल्याला एक प्रकारे मार्गदर्शन भेटतं, कॉन्फिडन्स पण भेटतं. सो येस, थँक्यू सो मच एव्हरीवन, टीचर्स, अँड ऑल द बेस्ट टू ऑल माय फ्रेंड्स. ओके, सो थँक्यू सो मच.